नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपला अमरावती ग्रामीण पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याचे गणित म्हणजेच मॅथेमॅटिक्स विषयाशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 51 बघा, मी ATM मधून 500 रुपयाच्या काही नोटा काढल्या, त्या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 52, 15, 76 ते 52, 15, 91 असे होते। तर मी ATM मधून किती रुपये काढले? तर बघा आता इथे नोटांचे क्रम दिलेले आहेत। तर ह्यातलं काय करायचं, फक्त शेवटचे 2 अंक लक्षात ठेवा। हे 76 पासून ते 91 पर्यंत मोजा। बघा 76, 77, 78, 79, 80 ह्या 5 नोटा आणि उरलेल्या वरच्या 11, म्हणजे 11 आणि 5 एकूण टोटल नोटा किती झाल्या? 16 नोटा झाल्या। आता ह्या 16 किती रुपयाच्या नोटा आहेत? तर इथे दिलेलं आहे त्यांनी 500 रुपयाच्या नोटा म्हटलेलं आहे, 500 रुपयाच्या। बघा 16 जर 500 रुपया नोटा असेल तर एकूण रक्कम किती होणार आहे? 1600 म्हणजे 16च्या निम्मे 8 म्हणजे 8000, म्हणजे 8000 एकूण रक्कम होणार आहे। कारण एक नोट 500 रुपयाची आहे, 16 नोटांचे 8000 रुपये होतील। म्हणजे 8000 हे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 52 पहा, अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे। सुरेशचे आजचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे आजचे वय किती वर्ष आहे? तर आपल्याला सुरेशचं आजचं वय दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला अजयचे आजचं वय काढायचं आहे। बघा सुरेशचे आजचे वय 10 वर्ष आहे। त्यानंतर इथे काय दिले बघा, अशोकचे वय काय दिले? सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी। आता सुरेशचे वय 10 आहे, त्याची दुप्पट किती होती? 20। आता दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी म्हणजे वजा 5 म्हणजे किती झालं? 15। तर हे 15 कुणाचं वय झालं? अशोकचं वय झालं। बघा अशोकचे वय काय दिले? सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, तर हेच अशोकचे वय। आता पुढे काय दिले? व अजयच्या वयाच्या 1/3पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे, म्हणजे अशोकचं वय आपल्याला मिळालेलं आहे 15 आणि तेच काय दिलेलं आहे? अशोकचे वय हे अजयच्या वयाच्या 1/3पेक्षा। आता अजयचं वय जर आपण x मानलं तर त्याच्या 1/3 काय होणार आहे? 1/3 x झालं। हे 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे, म्हणजे 1/3पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे म्हणजे +8। तर हे समीकरण तयार होतं। 15 बरोबर 1/3 x अधिक 8। 15 हे का? तर अशोकचं वय आहे ते। तर बघा हे जर तुम्ही पाहिलं तर हे अधिक 8 आहे, तिकडे वजा 8 होईल, म्हणजे बरोबर काय होईल? इकडे 15तून 8 गेले हे 7 राहतील, म्हणजेच 7 बरोबर काय होणार आहे? हे x भागिले हे 3 होईल। इथे दिलेलं आहे बघा, x/3 बरोबर 15मधून 8 गेली 7 राहिले, मग हे 3 भागाकारात आहे, तिकडे गुणाकारात होईल, म्हणजे x बरोबर काय होणार आहे? 7 गुणिले 3 होईल, 7 त्रिक किती? 21 होणार आहे। म्हणजे 21 हे वय कुणाचं असणार आहे? तर ते अजयचं वय असेल, म्हणजे कुणाचं वय असणार आहे? अजयचे आजचे वय असणार आहे। तर अजयचं आजचं वय आपल्याला विचारलेलं आहे, तर किती? 21 वर्ष येईल, जे की ऑप्शन अ मध्ये दिलेलं आहे। पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 53 पहा, रमेशला दरवर्षी 4% पगार वाढ मिळते, म्हणजे वर्षाला त्याला 4%ने पगार वाढतो व त्याचा पगार 2023ला 40,000 रुपये होता। बघा 2023ला त्याचा पगार किती दिलेला आहे? एकूण 40,000 दिलेला आहे आपल्याला। आता पुढे काय म्हटलेलं आहे? 2025ला किती रुपये पगार मिळेल? म्हणजे वर्षांनी वाढ किती होते? वर्षाला 4% वाढते। आता 40,000च्या 4% केलं तर किती होतं? 4 चौक 16 म्हणजे किती होतं? 16,000 होतं। किती? 16,000 नाही तर 4 चौक 1600 होतं। म्हणजे 24ला पगार कितीने वाढणार आहे? 2024 साली 1600 रुपयाने वाढेल पहिल्या वर्षी। म्हणजे 1600 जर वाढले ह्यात तर तो 2024ला किती पगार होणार आहे? तर 41,600 होणार आहे, कारण 1600 रुपये वाढला 2024ला। 2024ला आता त्याचा पगार झालेला आहे 41,600, पण आपल्याला 2025 सालचा काढायचा आहे बघा। तर आता येथे तर तुम्ही पाहिलं तर 2025ला काय होणार आहे मग? तर ह्याच्या परत 4% वाढ होणार आहे, कारण दरवर्षी 4%ने वाढतो। परत ह्याच्या आपल्याला एकूण 4% काढावं लागेल। तर हे 2 शून्याला हे
2 शून्य गेले, राहिले काय 416 गुणिले 4 16 बघा 4 चोक 1600 आणि 16 चोक 64 म्हणजे किती झालं 1664 रुपये परत ॲड होणार आहेत. म्हणजे 41,600 मध्ये परत 1664 ॲड होणार आहेत. मग एकूण जर ह्यांची जर बेरीज केली तर 16 16 हे 32 आणि 64 म्हणजे 4000 म्हणजे किती होणार आहे टोटल 43,264 होणार आहे. बघा पहिल्यांदा वाढ झाली 1600 परत झाली 1664 म्हणजे हे चक्रवाढ व्याज पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता. म्हणजे चक्रवाढ व्याजाचे अमाऊंट जसे काढता तुम्ही त्या पद्धतीने 2 वर्षात तुम्ही काढू शकता किंवा डायरेक्ट प्रत्येक वर्षात सेपरेट काढून त्यामध्ये ॲड करू शकता. पहिल्या वर्षाचं 1600 आणि दुसऱ्या वर्षाचं 1664 म्हणजे टोटल 3264 त्यामध्ये ॲड होणार. म्हणजे 40,000 अधिक 3264 म्हणजे किती 43,264 म्हणजे ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर त्याला 2025ला 43,264 रुपये पगार मिळेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54 पहा. तर काय दिलेलं आहे आपल्याला एका कंपनीत दर 40 कामगारांमध्ये 2 सुपरवायझर आहेत. जर कंपनीत एकूण 546 जण काम करीत आहे सुपरवायझर व कामगार दोघे मिळून तर त्या कंपनीतील एकूण कामगारांची संख्या किती. तर आता हे कसं आहे गट पद्धतीने आपल्याला सोडावं लागेल. बघा 40 मागे 2 सुपरवायझर म्हणजे एक गट किती झाला हे 40 कामगार आणि हे 2 सुपरवायझर मग 40 आणि 2 किती झाले हे 42चा एक गट झाला. आणि एकूण कंपनीत कामगार आणि सुपरवायझर मिळून एकूण 546 जण आहेत असं दिलेलं आहे. म्हणजे एकूण किती जण आहेत हे 546 जण आहेत. म्हणजे ह्याला जर तुम्ही जर ह्या 42 भागलं तर आपल्याला एकूण गट किती होतील म्हणजे हे मिळणार आहे. कारण एका गटात 40 कामगार आणि 2 सुपरवायझर आहेत. तर इथे जर तुम्ही 42ने भाग घालवला 42 एक्के 42 उरले 12 वरून घेतले 6 42 त्रिक किती 126 म्हणजे काय आलं 13. म्हणजे एकूण बघा 13 गट आहेत. 13 गट कसे आहेत 42 जणांचे एक गट असे 13 गट आहेत. आता ह्या 42मध्ये काय आहेत 40 कामगार आणि 2 काय आहेत तर सुपरवायझर आहेत. म्हणजे एका गटामध्ये 40 कामगार 2 सुपरवायझर असा 42चा गट आणि एकूण 13 गट आहेत. तर आपल्याला काय विचारलं तर कंपनीतील एकूण कामगारांची संख्या किती. बघा कामगार एका गटामध्ये 40 आहेत असे किती गट आहेत 13 गट आहेत. म्हणजे 13 चोक 52 आणि वरचा 0 किती आले 520 म्हणजे एकूण कामगार किती आहेत 520 आणि जर सुपरवायझर विचारले असेल तर 13 दुनी 26 सुपरवायझर म्हणजे 520 कामगार आणि 26 सुपरवायझर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपल्याला काय विचारले कामगारांची संख्या विचारलेली आहे तर ते एकूण 520 कामगार असतील. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55 पहा. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 3/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल. बघा किती आहे टाकीची कपॅसिटी दिली आहे तुम्हाला 750 लिटरची टाकी दिली त्याच्यात 3/15 भाग 3/15 म्हणजे 3 एक किती 3 5 15 म्हणजे किती झालं 1/5 भाग. म्हणजे एकूण टोटल 5 भाग ही टाकीची म्हणजे हे 750 लिटर म्हणजे 5 भाग आपल्याला असं म्हणता येईल. त्यापैकी एक भाग भरला आहे. तर बघा एकूण 5 भाग आहेत. मग 750ला जर ह्या 5नं तुम्ही भागलं तर एका भागाची तुम्हाला किंमत मिळणार आहे. मग 750 भागिले 5 जर केलं तर 15 5 75 म्हणजे किती येतं 150 येतं. म्हणजे 150 लिटरचा एक भाग आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे तर किती अजून किती पाणी मावेल. म्हणजे बघा 150 लिटर ह्या टाकीमधून जर वजा केलं 750मधून तर किती उरतं 600 उरतं. म्हणजे 600 जे आहे तर ते 600 एवढं लिटर पाणी टाकी जे आहे तर ते रिकामी असणार आहे. कारण 5 पैकी एकच भाग भरला आहे आणि एक भाग आहे 150 लिटरचा. म्हणजे 15 5 75 म्हणजे 750 लिटरची टाकी आहे. एक भाग भरला आहे 5 पैकी म्हणजेच राहिला भाग किती 4 भाग राहिला 15 चोक 60 म्हणजे 600 लिटर जे आहे तर ते टाकीमध्ये अजून पाणी मावणार आहे. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56 पहा. 3 घंटा अनुक्रमे 15 सेकंद 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर एका तासात त्या 3 घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील. तर बघा आता आपल्याला काय विचारलं एका तासात किती वेळा टोल देतील. तर आपल्याला सुरुवातीला काय काढावं लागेल ह्या जे टायमिंग दिले 15 सेकंद 18 सेकंद आणि 25 सेकंद ह्यांचा लसावी काढावा लागेल आणि ह्यांचा जेवढा लसावी येईल तेवढ्या वेळेनंतर ते एक वेळेस टोल देतील.
आणि हे आपल्याला कशात काढायचं आहे, एका तासात किती वेळेस होतं असं काढायचं आहे. तर सुरुवातीला हे 15, 18 आणि 25चा लसावी काढावा लागेल. तर बघा आता अवयव पद्धतीने लसावी काढावं लागेल. 15 आहे, 18 आहे आणि किती आहे, 25 आहे. तर ह्यांचे जर अवयव आता तुम्ही जर पाडले तर इथे बघा किती येतं, 15. सुरुवातीला कितीने भाग जाणार, आता इथे 3ने भाग, याला 3ने जातो. मग ह्याची 15चे जर अवयव पाडले 3 आणि 5 होतात. ह्याचे काय होतात, 3 आणि 3 त्रिक 9, 3 3 आणि 2 होतात. आणि ह्याचे 5 आणि 5 25 येतं. ह्यात जर तुम्ही पाहिलं तर कॉमन बघा इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे. त्याप्रमाणे इथे 3 आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण काय करावं लागेल आपल्याला, ह्यांचा लसावी काढायचा असेल तर समान अवयव एकदा घेतो आपण आणि राहिलेले अवयव एकदा घेतो. हे 3 समान आहे मग 3 एकदा घेतलं, 5 समान आहे म्हणून 5 एकदा घेतलं. मग 3 गुणवले 5, परत इथे 3 डबल आहे, हे एक 3 आणि हे 5 डबल आहे. मग परत गुणवले 3 आणि गुणवले 5 करावं लागेल आणि हे राहिलेलं 2, म्हणजे एवढा ह्यांचा लसावी ह्यांचा गुणाकार करावा लागेल. बघा 3 5 15, 15 5 75, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90 आणि 90 गुणवले 5 केलं तर 9 5 45, किती येतं 450. म्हणजे 450 काय झाला तर ह्या 15, 18 आणि 25चा लसावी होणार आहे किती, 450. तर बघा आपल्याला आता काय विचारलेलं आहे, 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोल एकत्र वाजतात. म्हणजे ते 450 सेकंदाला एकूण जे आहे तर ते पुन्हा त्याच वेळेस एकाच वेळेस वाजणार आहेत. तर आपल्याला काय विचारलं, एका तासात बघा एका तासात किती सेकंद असतात, एका तासाचे 36 सेकंद आणि हे टोल किती वेळाने वाजतात, 450 सेकंदाने वाजतात. म्हणून त्याला 450ने भागावं लागेल. म्हणजे शून्याला शून्य गेले, 45 एक्के 45, बघा त्याप्रमाणे 9 भाग घालू, 9 5 45, 9 चौक 36, म्हणजे वर काय आलं 40, खाली आलं 5, 5 एके 5, 5 8 40, किती आलं 8. म्हणजे एका तासात ह्या तिन्ही घंटा जे आहेत तर ते एकाच वेळेस एकूण 8 वेळेस वाजतील, जे की ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57 पहा. बघा काय दिलेलं आहे, महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजे मग टक्के जास्त आणि टक्के कमी यावर अगोदर देखील उदाहरण घेतलेलं आहे. तर आपल्याला बघा किती टक्क्यांनी जास्त आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे पर्सेंटेज जास्त हे आपण कसं काढतो, पर्सेंटेज जास्त हे काढायसाठी एक सूत्र असतं बघा, त्याला काय म्हणतो आपण, एक्स भागिले 100 वजा एक्स गुणवले 100 करतो आपण. तर हे काय असतं, पर्सेंटेज जास्त काढायचं सूत्र असतं. आणि पर्सेंटेज किती टक्क्यांनी कमी आहे असं जर विचारलं तर फक्त हे वजा एक्स आहे ना तिथे अधिक एक्स करायचं. तर आपल्याला पर्सेंटेज जास्त विचारले म्हणून हे वजा होईल. तर हे एक्स म्हणजे काय असतं, किती टक्केवारी दिली ती असते. म्हणजे एकूण एक्सची किंमत किती असणार आहे, 20 असणार आहे. तर यामध्ये एक्सची किंमत 20 ठेवून आपण याचं उत्तर काढूयात. हे काय होणार आहे, एक्स भागिले 100 वजा एक्स, मग 100 वजा 20 किती येतं 80 गुणवले 100 होणार आहे. 20 भागिले 80 गुणवले 100. बघा शून्याला शून्य गेले, बे की बे, बे चोक 8, 100 भागिले 4, 4 एके 4, 25 चोक 100, किती येतं याची टक्केवारी 25. म्हणजे जर महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा 25% जास्त असणार आहे. म्हणजे 25% हे तुम्हाला पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58 पहा. तर इथे तुम्हाला सिम्प्लिफिकेशनवरती आधारित हा प्रश्न दिलेला आहे बघा. तर काय दिलेलं आहे, 8 अधिक 32 भागिले 8 वजा 4 गुणवले 3. तर बघा पहिल्यांदा आपण भागाकार करतो, म्हणजे हे काय होणार आहे, 8 अधिक 32 भागिले 8, 8 चौक 32, म्हणजे हे 4 येणार आहे. परत वजा 4 गुणवले 3, म्हणजे किती 12. म्हणजे 8 आणि 4 किती येतं 12, 12मधून 12 गेले राहतं किती 0. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 0. 0 बघा हे पर्याय क्रमांक ब मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. तर बघा काय दिलेलं आहे, एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो. जर तो रुमाल 18 रुपयांना विकला तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल. तर बघा आपल्याला इथे काय दिले, आता रुमाल काय केला आहे त्यांनी, एकूण 23 रुपयाला विकला, म्हणजे किती रुपये नफा होतो, 3 रुपये नफा होतो. म्हणजे बघा ह्या 23 रुपयामधून जर हे नफा वजा केला, 23 काय आहे विक्री किंमत, विक्री किंमत वजा नफा 3 रुपये बरोबर काय असतं खरेदी किंमत असतं. खरेदी किंमत किती येणार आहे, 23मधून 3 गेले 20, 20 ही काय झाली त्या रुमालाची खरेदी किंमत झाली.
तर बघा आता पुढे काय दिले, 20 ही आता खरेदी किंमत आली आपल्याला माहीत झालं. जर तो रुमाल 18 रुपयानं विकला, म्हणजे आता विक्री किंमत किती आहे 18 रुपये, 18 रुपयांना विकला तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल. बघा खरेदी किंमत आहे 20 आणि विकला आहे 18 रुपयाला, म्हणजे 20मधून हे जर 18 गेले तर राहिले किती 2, म्हणजे 2 रुपये हा काय झाला आहे आता तोटा झालेला आहे. कारण रुमाल घेतला आहे 20 रुपयाला आणि विकला आहे 18 रुपयाला, म्हणजे 2 रुपये हा काय झाला इथे तोटा झालेला आहे. तर बघा शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा बरोबर काय असतं, तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. खरेदी किंमत किती आहे 20 गुणिले 100, तोटा आपल्याला माहिती आहे 2 रुपये झालेला आहे. तर 2 एके 2, 2 10 20, शून्याला शून्य गेले किती झाले 10. म्हणजे एक रुमाल जर 23 रुपयानं विकल्यामुळे 3 रुपये नफा होत असेल आणि जर तो रुमाल 18 रुपयानं विकला तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल, तर शेकडा तोटा होणार आहे. तर किती होणार आहे, शेकडा 10% तोटा होईल. तर बघा शेकडा 10% तोटा हे तुम्हाला पर्याय क्रमांक क मध्ये दिसत आहे, तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60 पहा. 2500 रुपयांचे दर साल दर शेकडा 5% दराने 6 वर्षासाठी सरळ व्याजाने होणारी एकूण रास किती. म्हणजे रास काढायचे आपल्याला, म्हणजे रास काढण्या अगोदर आपल्याला काय विचारले बघा, सरळ व्याजाने म्हटले म्हणजे अगोदर सरळ व्याज काढावं लागेल आणि हे व्याज तुम्ही जर ह्या मुद्द्याला 2500मध्ये ॲड केलं तर तुम्हाला रास मिळून जाईल. तर बघा सरळ व्याज बरोबर काय असतं, PRT म्हणजे प्रिन्सिपल गुणिले रेट इंटू टाईम भागिले 100 असतं, किंवा मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 असतं. तर मुद्दल तुम्हाला माहिती आहे किती दिलेलं आहे 2500 रुपये दिलेलं आहे. दर माहिती आहे तुम्हाला किती दिलेला आहे शेकडा 5% म्हणजे 5 दिलेलं आहे आणि किती वर्षासाठी दिले 6 वर्षासाठी, म्हणजे काळ देखील माहिती आहे भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेले, राहिले काय 25 गुणिले 5 गुणिले 6, म्हणजे 6 पंचे 30, 30 गुणिले 25, 25 त्रिक 75, म्हणजे किती झालं 750 रुपये. हे काय झालं व्याज झालं. तर बघा आपल्याला काय विचारले, रास विचारले. रास बरोबर काय असतं मुद्दल अधिक व्याज. मुद्दल तुमचं किती आहे 2500 रुपये आणि व्याज आत्ताच काढले आपण किती 750 रुपये. या दोघांची जर बेरीज केली तर किती येते 3250 रुपये. म्हणजे एकूण रास किती असणार आहे तर 3250 असेल. तर 3250 हे तुम्हाला पर्याय क्रमांक क मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61 पहा. तर सिम्प्लिफिकेशनवरती आधारित हा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला इथे, 9999 गुणिले 1134 बरोबर किती. तर बघा एवढा मोठा गुणाकार तुम्ही जर करत बसला तर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जर तुमचं जर गुणाकार फास्ट असेल तर डायरेक्ट तुम्ही गुणाकार करून पाहू शकता. पण मला वाटत नाही की किती जरी फास्ट केलं तरी ह्या गणिताला असल्या वेळ लागतो. तर इथे 9999 दिसत आहे. ह्याच्या जवळची संख्या कोणती आहे 10,000. तर त्याला तुम्ही असं लिहू शकता 10,000 वजा 1 असं लिहू शकता आणि परत बाहेर गुणवले 1134 असं देखील लिहू शकता. म्हणजे हे 1134 जर तुम्ही 10,000ला गुणलं तर किती येणार आहे हे 1134 आणि वरच्या 4 शून्य वाढणार आहेत, म्हणजे एवढं. आणि वजा हे 1134 गुणिले 1 म्हणजे 1134, म्हणजे इथे वजा बाकी तुम्हाला करायचे आहे. म्हणजे बघा हे किती येतं, किती होतं हे 11,34,000 होतं. त्याच्यामधून तुम्हाला 1134 वजा करायचे आहे. यांची जर वजा बाकी केली, सॉरी इथे 4 शून्य आहेत बघा, म्हणजे हे काय आहे 1,13,40,000 आहे. म्हणजे 1,13,40,000मधून 1134 फक्त तुम्हाला वजा करायचे आहे. तर यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर 1,13,00,000 तर हा असंच राहणार आहे. 40,000मधून 1134 गेले तर किती राहतात 38,866. मग शेवटी 38,866 असणारा पर्याय कुठे आहे तर ऑप्शन अ मध्ये दिसत आहे. बघा 1,13,00,000 तर हा असंच राहणार आहे. फक्त 40,000मधून शेवटच्या 1134 वजा होईल. तर ते वजा झाल्यावर किती येतं 38,866. म्हणजे यांचा गुणाकार किती असणार आहे बघा, पूर्ण करायची देखील गरज नाही. सिम्प्लिफिकेशन करून तुम्ही हे गणित सोडू शकता. 1,13,38,866 ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62 पहा. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62 बघा. 9चा घातांक इथे किती दिलेला आहे 6 गुणिले 9चा घातांक 3 गुणिले 9चा घातांक वजा 9 बरोबर
प्रश्नचिन्ह. बघा पाया समान आहे, मधलं चिन्ह गुणाकार आहे, तर घातांकाची काय असते व बेरीज होत असते. बघा 9चा घातांक 6, म्हणजे 6 अधिक 9चा घातांक 3 म्हणजे 3. आता हे वजा आहे म्हणून हे वजा 9 होणार. 6 आणि 3 9, 9 वजा 9 किती येतं 0, म्हणजे 9चा घातांक 0 म्हणजे किती असतं हे 1. एचा घातांक 0 म्हणजेच 1 असतं, म्हणजे 9चा घातांक 0 म्हणजेच काय असणार आहे 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा 1 हे कशामध्ये दिले तर पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. पहा, 1000 चौरस फुटाचा प्लॉट 500 रुपये प्रति चौरस फूट दराने घेताना महेशला 2% दलाली द्यावी लागली, तर प्लॉट महेशला एकूण किती रुपये रकमेस पडला. बघा दलाली द्यावी लागली म्हणजे त्याला काय करावं लागणार आहे, एकूण जो किंमत असेल समजा किती त्याने 10 लाखाला जर तो घेतला तर त्या 10 लाखाच्या 2% दलाली म्हणजे 10 लाखाच्या वर तेवढी रक्कम त्याला द्यावी लागणार आहे, असं मी अंदाजे तुम्हाला सांगतोय. तर आता त्याने काय केलं आहे 1000 चौरस फुटाचा प्लॉट घेतला आहे, 500 रुपये प्रति चौरस फूट, म्हणजे काय येणार आहे त्याची एकूण खरेदी किंमत किती येणार आहे 1000 गुणवले हे 500 रुपये प्रति चौरस फूट घेतला ना त्याने, 500 गुणवले 1000 म्हणजे किती येतं हे 5 आणि वरच्या ह्या 5 शून्य झाल्या. बघा किती आलं हे 5 लाख झालं. त्याने घेतला आहे कितीला तो तर 5 लाख रुपयाला घेतला आहे आणि वर त्याने काय दिले 2% दलाल दिले आहे, म्हणजे आता ह्या 5 लाखाचे 2% काढून ह्यामध्येच तुम्हाला मिसळावं लागेल. आता 5 लाखा 2% किती होतात तर 5 दुनी 10 म्हणजे 10,000 रुपये होतात, म्हणजे 5 लाखामध्ये तुम्हाला काय करावं लागेल एकूण 10,000 रुपये ही जी आहे तर ती दलाली ॲड करावी लागेल. 5 लाख अधिक 10,000 म्हणजे किती झालं 5,10,000 ही रक्कम झाली. बघा 5,10,000 हे कशामध्ये दिसत आहे तर पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे. तर महेशला एकूण किती रक्कमेला तो पडला फ्लॅट 5,000 रुपये, 5 लाख खरेदी किंमत आणि 2% दलाली म्हणजे 5,10,000 रुपयाला त्याला तो प्लॉट पडलेला आहे. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहू. तर प्रश्न क्रमांक 65 पहा, एक्स ही समसंख्या आहे तर खालीलपैकी नेहमीची समसंख्या कोणती. बघा एक्स ही काय दिलेली आहे समसंख्या दिलेली आहे, तर तर नेहमीची समसंख्या कोणती. तर आता समसंख्येचा वर्ग काय असतो समसंख्या असतो. बघा 2चा वर्ग काय असतो 4 असतो, त्याप्रमाणे 4चा वर्ग काय असतो 16 असतो, त्याप्रमाणे 6चा वर्ग किती असतो 36 असतो, म्हणजे समसंख्येचा वर्ग समसंख्या असते. तर हे कशामध्ये दिले बघा पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे एक्स वर्ग, म्हणजे एक्स ही समसंख्या असेल तर खालीलपैकी नेहमीची समसंख्या कोणती असणार आहे क असणार आहे, कारण समसंख्येमध्ये एक मिसळलं तर काय येतं विषम संख्या येते. त्याप्रमाणे समसंख्येचा वर्ग अधिक 3 जर केलं तर ती देखील विषम संख्या येते, आणि समसंख्येचा वर्ग वजा 1 केलं 2चा वर्ग किती असतो 4, 4 वजा 1 केलं काय येतं विषम संख्या येते, सम येतच नाही, फक्त समसंख्येचा वर्ग हे सम असतं. म्हणून ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नेहमीची समसंख्या म्हणजे समसंख्येचा वर्ग असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66 पहा. बघा काय दिलेलं आहे ते, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून किती 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होतात. सुनीलने सर्व प्रश्न सोडवले असता त्यास 95 गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले. तर बघा एकूण प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न आहेत 40 प्रश्न आहेत, एक प्रश्नाला किती गुण आहेत 5, म्हणजे टोटल गुण किती झाले पेपरचे 4 25 म्हणजे 200 गुणाचा पेपर आहे टोटल. आता काय म्हटलेलं आहे बरोबर उत्तराला 5 गुण व चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होतात, म्हणजे एक प्रश्न चुकला तर हे मिळणारे 5 आणि एक्स्ट्रा 2 म्हणजे किती 7 गुण जे आहेत तर ते कमी होतात एका उत्तर चुकल्यास. बघा सुनीलने सर्व प्रश्न सोडवले 40च्या 40, तेव्हा त्याला किती गुण मिळाले 95 गुण मिळाले, म्हणजे त्याचे वजा झालेले गुण किती असणार आहेत तर ह्या 200मधून तुम्हाला हे 95 मिळालेले गुण वजा करावे लागतील, म्हणजे किती 105, म्हणजे 105 गुण त्याचे कमी झाले म्हणजे वजा झाले. तर बघा 105 गुण हे त्याचे म्हणजे मायनस झाले. बघा एक प्रश्न चुकल्यास किती गुण वजा होतात 7, ह्या 105ला जर तुम्ही ह्या 7 आकड्याने भागले तर किती येतं 15 7 5 म्हणजे 15 प्रश्न जे आहेत तर ते त्याचे काय असणार आहे चुकलेले असणार आहेत, आणि बरोबर किती असणार आहेत 25. तर बघा हे देखील आपण काढून बघू. 25 पाचा किती येतं 25 पाचा 100 आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 2 गुण चुकले, म्हणजे 15 प्रश्न चुकले, 15 दुनी 30,
125मधून 30 गेले, राहिले किती 95. म्हणजे आपण काढलेलं उत्तर योग्य आहे. तर आपल्याला काय विचारले, त्याचे किती प्रश्न चुकले, तर एकूण 25 प्रश्न बरोबर आले आणि 15 प्रश्न चुकले. 15 प्रश्न हे चुकले म्हणजे ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67 पहा. एका संख्येच्या 5/7 मध्ये 5 मिळवले असता 40 हा अंक येतो, तर ती संख्या शोधा. बघा, एका संख्येच्या 5/7 म्हणजे एक संख्या जर x मानली तर तिच्या 5/7 मध्ये म्हणजे 5x/7 असं आपण लिहू शकतो. तिच्या 5/7 मध्ये 5 मिळवले म्हणजे अधिक 5, तर एकूण किती येतं, 40 हा अंक येतो. हे समीकरण झालं. तर हे 5 जर तिकडे जाऊन वजा होईल तर काय होणार आहे, 5x/7 बरोबर काय होईल, हे 35 होणार आहे. कारण हे 5 तिकडे जाऊन वजा झालं म्हणजे 5x बरोबर काय होईल, हे 7 तिकडे गुणाकारात जाईल. म्हणजेच 5x बरोबर काय होणार आहे, 35 गुणवले हे 7 तिकडे गुणाकारात जाईल आणि हे 5 परत इकडे आता भागाकारात जाईल. हे 5 इकडे आले. x बरोबर काय, 5 एके 5, 5 7 35, 7 7 49. म्हणजे एक्सची किंमत काय असणार आहे, 49. ती संख्या कोणती असणार आहे, 49. म्हणजे त्याच्या 5/7 मध्ये 49 गुणिले 5/7 जर केलं तर 7 7 49 आणि 7 5 35 आणि त्यामध्ये जर 5 मिसळले तर किती येतात, 40. म्हणजे आपण काढलेलं उत्तर योग्य आहे. ती संख्या कोणती असणार आहे, 49 असेल. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68 पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने निशेष भाग जाईल. तर बघा, 3ची कसोटी आणि 9ची कसोटी एकच आहे. तर बघा, दिलेल्या संख्येच्या म्हणजे कोणतीही संख्या देऊ दे तर दिलेल्या संख्येच्या एकूण अंकाची जर बेरीज केली आणि ती 9च्या पटीत असेल किंवा त्या संख्येला 9ने निशेष भाग जात असेल तर दिलेली कोणतीही संख्या असेल तर त्याला 9ने निशेष भाग जातो. तर वरीलपैकी अ, ब, क, ड तिन्ही जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर फक्त क मध्ये तुम्ही जर पाहिलं तर बघा, 9 9 18, 18 4 22, 23 24 25 26 27 बेरीज येते. बाकीची 9च्या पटीत येत नाही. 27 भागिले 9 केलं तर 9ने पूर्ण भाग जातो. म्हणून ह्या संख्येच्या बेरजेला जर 9ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संपूर्ण संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. ही 9ची कसोटी आहे. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असल्या पाहिजेत. तर हे ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बाकीचे काय 9च्या पटीत नाहीत, तुम्ही करून देखील पाहू शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69 पहा. तर बघा, समीकरण दिलेलं आहे. ते तुम्हाला काय दिलेलं आहे, जर 2x अधिक 3y बरोबर 13 आणि 4x वजा y बरोबर 5 तर y बरोबर किती. तर बघा, पहिलं समीकरण तुम्हाला काय दिलेलं आहे, 2x अधिक 3y बरोबर 13 दिलेलं आहे. हे समीकरण तुम्ही फक्त डोळ्यासमोर धरा आणि इथे 4x आहे. तर बघा, हे 4x मधून हे 4x गेले तरच आपल्याला काय मिळणार आहे, y ची किंमत मिळणार आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या 2xला 4x करायचं असेल तर ह्या समीकरण हे ह्याला 1 मानू आपण. तर बघा, ह्या समीकरण 1ला काय करावं लागेल, तुम्हाला 2ने गुणावं लागेल आणि त्याच्यामधून हे समीकरण जे आहे तर हे 2 वजा करावं लागेल, 4x वजा 5. तर बघा, 2x अधिक 3y वजा बरोबर 13 ह्याला जर 2ने गुणले तर 2 दोन्ही किती होतं, हे 4x अधिक 3 दोन्ही 6y बरोबर 13 दोन्ही किती होतं, 26 होतं. हे समीकरण आलं नवीन. आणि आपलं दुसरं समीकरण काय, 4x वजा y बरोबर किती दिलेलं आहे, त्यांनी 5 दिलेले आहे. तर आता दोन्ही समीकरणाची जर वजाबाकी केली तर बघा, 4x मधून 4x गेले तर हे काय होतं, 0 होतं आणि 6y मधून y गेले तर किती राहतात, 5y राहतात. म्हणजे 5y बरोबर हे 26 मधून 5 गेले किती राहतात, तर ते 21 राहतात. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे वजा आहे, वजा आणि वजा हे काय होतं, अधिक होतं. म्हणून हे 6 आणि 1 7y होतं. हे 5y नाही होणार कारण वजा वजा अधिक होतं. म्हणजे काय होतं, हे 7y बरोबर 26 मधून 5 गेले 21. y बरोबर काय होणार आहे, 21 भागिले 7. 7 1 7, 7 3 21. y ची किंमतच आपल्याला काढायची होती. किती आली, 3 आली. 7 3 21. तर बघा, 3 कशामध्ये दिले, तर पर्याय क्रमांक क मध्येच दिलेला आहे. तर y ची किंमत काढायची होती तर ती किती येणार आहे, 3. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70 पहा. तर आपल्याला काय दिलेलं आहे, 15 गुणिले 96 अधिक 33 गुणिले 48 वजा 9 गुणिले 32 बरोबर प्रश्नचिन्ह. तर मगासारखा सिम्प्लिफिकेशनचा हा प्रश्न आहे पहा मित्रांनो. तर इथे काय करावं लागेल तुम्हाला, अगोदर आता 15 गुणिले 96 दिले तर 96च्या जागी काय करायचं, 100
96ला 100 वजा 4 तुम्ही लिहू शकता. मी 100 वजा 4 आणि गुणुले 15 जर केलं तर म्हणजे काय येतं, हे 1500 येतं. 1500मधून हे 15 चोक 60 गेले, किती राहतं, 1500मधून 60 गेले राहतं 1440. म्हणजे 15 गुणुले 96 किती येणार आहे, 1440. परत अधिक पुढे काय दिले, 33 गुणुले 48. 48ला 50 वजा 2 जर लिहिलं तर काय येतं, 33 गुणुले 5 वजा 33 दोन्ही 66. म्हणजे 33 गुणुले 5 50 म्हणजे किती येतं, 168 वरचा 0 म्हणजे 1680 वजा हे 33 दोन्ही 66 म्हणजे 1680 वजा 33 दोन्ही 66 म्हणजे किती येतं हे, तर बघा तर येतं 1614 येतं. हे 1600 किती 14 येईल. आणि वजा हे किती आहे, 32 गुणुले 9 म्हणजे इथे जर 32 गुणुले 9 जर केलं, 9 दोन्ही 18, हातच्याला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28 म्हणजे किती येतं, 288 येतं. हे म्हणजे एकूण जर तुम्ही 1440 अधिक 1614 वजा 288 जर केलं तर इथे थोडे करेक्शन करा मित्रांनो. हे 33 गुणुले 5 म्हणजे 165 येतं, म्हणजे 1650 येणार आहे. 1650मधून हे 66 वजा करावं लागेल. म्हणजे 50 आणि 16 म्हणजे किती आलं हे, तर हे 1500 बघा किती आले, 1584 आले. किती आले, 1584. आणि ह्या दोघांची बेरीज करून त्यातनं जर 288 वजा केलं तर एकूण किती येतं, तर एकूण येतं 2736 येतं. हे तुम्ही करून पाहू शकता. 1400 1500 2940 आणि 84 म्हणजे किती येतं, 3029 काही समथिंग येतं. त्यातून जर 288 वजा केलं तर 2736 येतात. 2736 पहा, हे ऑप्शन ड मध्ये दिलेलं आहे. तर वजा बाकी तुम्ही करून पहा. तर हे सिम्प्लिफिकेशन करून तुम्ही कसं सोडवायचं, हे 96 आहे, कशाच्या जवळ आहे, 100च्या, त्याला 100 वजा 4 लिहा. हे 48 कशाच्या जवळ आहे, 50च्या, त्याला 50 वजा 2 लिहा. असं देखील तुम्ही लिहू शकता आणि हे गणित सॉल्व करू शकता. हे 9 आहे, ह्याला 10 वजा 1 देखील लिहू तुम्ही करू शकता, किंवा डायरेक्ट हे सोपा गुणाकार एकांकी करा. आणि हे सर्व जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं आन्सर येतं 2736, जे की ऑप्शन ड मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71 पहा. जर 11m वर्ग वजा am अधिक 7 या बहुपदीची किंमत m बरोबर 1 असताना 10 असेल तर a ची किंमत काढा. म्हणजे m बरोबर 1 आहे, म्हणजे 11 गुणुले m चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 असतो. म्हणजे हे काय येणार, 11 वजा am, a गुणुले m ची किंमत 1 असेल तर a गुणुले m काय होणार आहे, aच होणार आहे, कारण m ची किंमत 1 आहे, अधिक 7 बरोबर किती येते, 10 येते. तर बघा हे जर a तिकडे गेलं तर काय होईल, अधिक होईल, आणि हे 10 इकडे वजा होईल. म्हणजे हे 11 आणि 7 किती झाले, हे 18 झाले. म्हणजे 18मधून हे 10 तिकडचं इकडं आलं, वजा झालं, आणि हे वजा आहे तिकडे जाऊन अधिक हे झालं. म्हणजे 18तून 10 गेले, राहिले किती, 8. 8 बरोबर काय राहणार आहेत, a. तर आपल्याला कशाची, a ची किंमत काढायची होती, तर किती आली, ती 8 आली. तर 8 हे तुम्हाला पर्याय क्रमांक अ मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72 पहा. पुढील चार्टमध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येकाने एकूण खर्चापैकी किती खर्च केला आहे हे दर्शविले आहे. तर सर्वांनी मिळून केलेला एकूण खर्च 600 रुपये आहे. तर आपल्याला काय विचारला आहे, प्रश्न विचारला आहे एक, यावरती बघा, विजयने सचिनपेक्षा किती रुपये जास्त खर्च केले. तर बघा विजयने 33.5% खर्च केला आहे, सचिनने 23.5%, त्याप्रमाणे संगीताने किती केला आहे, 10.5, आणि विनयने केला आहे 32.5. तर आपल्याला विजय आणि सचिन यांचं काढायचं आहे. तर बघा विजयचं आहे 33.5, सचिनचं किती आहे 23.5, यांची जर वजाबाकी केली तर किती येते, 10 येते. म्हणजे 10% जो आहे तर तो विजयने जास्त खर्च केलेला आहे, कोणापेक्षा, सचिनपेक्षा. तर आपल्याला तेच विचारले, विजयने सचिनपेक्षा किती रुपये जास्त खर्च केले, 10%. म्हणजे एकूण किती आहेत, 600, त्याच्यात 10% त्याने जास्त केले. म्हणजे 10 भागिले 100 करावं लागेल. 10 भागिले 100 जर केलं तर हे 2 शून्याला 2 शून्य गेले, 10 सक्क 60. म्हणजे 60 रुपये जो आहे तर तो काय केलेला आहे, विजयने सचिनपेक्षा जास्त रुपये खर्च केलेला आहे. साधं सिंपल प्रश्न आहे. तर 60 हे तुम्हाला ऑप्शन अ मध्येच दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आता काय मुले काय करतात, हे 600च्या 33% काढत बसतात, परत 600च्या 23.5% काढतात, आणि त्या दोघांची वजाबाकी करतात. हे खूप किचकट होतं. डायरेक्ट ह्या टक्केवारीची वजाबाकी काढा आणि एकूण किमतीच्या किती टक्के फरक आहे ते डायरेक्ट तुम्ही हे ते काढू शकाल. म्हणजे 600च्या 10% म्हणजेच तेवढे जास्त, म्हणजे 60% जे आहे तर ते विजयने सचिनपेक्षा जास्त खर्च केला असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक
73 पहा, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा, एका व्यक्तीला पहिल्याला काम करण्यास किती दिवस लागतात? 20 दिवस लागतात, दुसऱ्या व्यक्तीला 30 दिवस लागतात. ह्या दोघांचा जर लसावी घेतला तर किती येतो? 60 येतो. म्हणजे एकूण काम 60 झाले. तर हे एका दिवसात 60 भागिले 20 म्हणजे हा 3 भाग काम करेल, हा 60 भागिले 30 म्हणजे हा 2 भाग काम करेल. 3 आणि 2 किती झाले? दोघे एका दिवसात 5 भाग काम करतात. मग 60 भाग काम संपवण्यासाठी त्यांना 60 भागिले दिवसाचे कामाचे भाग 5 म्हणजे किती? 12 पंचवीस 60, 12 दिवस लागणार आहेत. तर किंवा ए बी भागिले ए अधिक बी, म्हणजे ह्याला ए मानायचं, ह्याला बी मानायचं, दोघांचा गुणाकार करायचा, भागिले दोघांची बेरीज करायची. ए बी म्हणजे 30 गुणिले 20 600 येतं, भागिले 30 आणि 20 50, 600 भागिले 50 करा, तेच तुमचं ॲन्सर येईल. 12 दिवसात ते दोघे मिळून काम संपवतील. तर 12 हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74 पहा, एक्स व्यस्त चलनात वाय असताना जेव्हा एक्स बरोबर 20 तेव्हा वाय बरोबर 8. जर एक्स बरोबर 5 असेल तर वाय बरोबर किती? व्यस्त चलन म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, आता M1D1 बरोबर तुम्ही M2D2 हे पाहिलं असेल बघा काळकाममध्ये. हे काय असतं? व्यस्त चलनात असतं. तसेच हे एमच्या ठिकाणी काय आहे? एक्स आहे, डीच्या ठिकाणी वाय आहे. फक्त एवढंच त्यांनी दिलेलं आहे, व्यस्त चलन दिलेलं आहे. व्यस्त चलनाचा काय आपण समोरासमोर गुणाकार करतो. म्हणजे एक्स व्यस्त चलनात वाय असताना म्हणजे एक्स किती दिलं आहे? 20 दिलं आहे, तेव्हा वाय किती आहे? 8 आहे. म्हणजे ह्याचा सरळ गुणाकार होतो. 20 8 किती? 82 16 160, म्हणजे एक्स आणि वाय यांचा गुणाकार 160 येतो. तर आपल्याला जर एक्स जर 5 असेल तर वाय बरोबर किती असणार आहे? तर बघा 5ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 160 येतं, किंवा 160 भागिले 5 करा, किती येतं? 32, म्हणजे 32 असणार आहे. एक्स 5 असेल तर वाय 32 असणार आहे, कारण 32 गुणिले 5 केलं तर 160 येतं, आणि एक्स आणि वाय हे व्यस्त चलनात आहेत, म्हणजे समोरासमोरचा गुणाकार समान आला पाहिजे. 5ला 32ने गुणलं तर 60 येईल. म्हणजे काय असणार आहे ते? एक्स जर 5 असेल तर वाय बरोबर काय असेल? 32 असेल. म्हणजे समोरासमोरचा गुणाकार करायचा, त्याला व्यस्त चलन म्हणतो. आणि समचलन असेल तर एक्स छेद वाय असं लिहिता आलं असतं. म्हणजे 20 एक्स 20 असेल तर वाय 5 असेल तर एक्स 20 भागिले 5 या असं आपण लिहू शकलो असतो. पण हे व्यस्त चलनात दिले म्हणून ऑप्शन बी 32 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75 पहा, एका किल्ल्यावर 300 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 30 दिवस पुरते. 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न त्या किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? समजा काहीतरी साठा आहे किल्ल्यावर आणि 300 सैनिक असून त्या किल्ल्यावरील अन्न 30 दिवस पुरते. 300 सैनिकांना 30 दिवस अन्न पुरते. म्हणजे 300 गुणिले जर तुम्ही 30 केलं तर आपल्याला एकूण अन्नाचा साठा मिळेल. 300 गुणिले 30 बघा, 3 त्रिक 9 आणि वरच्या 3 शून्य म्हणजे किती? समजा 9000 किलो एवढा अन्नाचा साठा आहे असं आपण म्हणू. तो किती? 30 दिवस पुरते म्हणून 9000 किलो आहे. आता 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले. तर बघा 24 दिवस, आता दिवस किती राहिले? अगोदर 30 होते, आता 24 दिवस राहिले. आणि सैनिक किती होते? आता 300 जणांनी 24 दिवस तर खाल्ले ना, म्हणून हे किती राहिलं? 300 गुणिले 24 करा. 300 गुणिले 24 जर केलं तर किती येतं? 7200 हे किलो येतं. म्हणजे एवढा साठा आता संपलेला आहे. म्हणजे 9000मधून 7200 गेले, राहिले किती? 1800 किलो एवढा साठा राहिलेला आहे. आणि ह्यातले 100 सैनिक निघून गेले, म्हणजे किती राहिले? हे 200 सैनिक राहिले. तर ह्या 200 सैनिकाला हा साठा किती दिवस पुरेल? म्हणजे हे इथलं एक्स जर दिवस मानले तर किती दिवस पुरेल हे काढायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल? 1800 भागिले हे 200 सैनिक, मी राहिलेला साठा आहे 1800 किलो, त्याला 200 सैनिकांनी भागाकार करावा लागेल. म्हणजे 1800 भागिले 200 केलं तर हे 2 शून्याला 200 गेल्या, 2 शून्य गेल्या, 18 भागिले 2 किती येतं? 9. म्हणजे राहिलेला साठा जो आहे 1800 किलो हा उर्वरित म्हणजे 200 सैनिकांना जो आहे तर तो किती दिवस पुरणार आहे? तर तो 9 दिवस पुरणार आहे. तर 9 हे तुम्हाला कशामध्ये दिलेलं आहे? ऑप्शन अ मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2000
24 तारीख झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण येथे तिसरा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे गणिताशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.